अशीच कायम माझी साथ देत राहा. कावेरी, हे बघ, हे ना काही दागिने बनवून घेतलेत मी तुझ्यासाठी. मावशी अगं, एक शब्द बोलायचा नाही. माझ्या लाडक्या सुनेसाठी खूप हौसेने बनवून घेतले. तुला पारंपरिक दागिने आवडतात ना? खूप सुंदर आहेत. किती छान आहेत बांगड्या. बघा, नाकापेक्षा मोती जड होते की नाही. एवढी दागिने त्या कावेरीला. तो आजीबाईनी का नुसतं बघत बसायचं. माझं ऐकलत ना तर असे दागिने तुम्हालाही घालून मिळवता येईल. चला पुढच्या विधींना सुरुवात करूया, उशीर होतोय. काय बघताय? पहिल्या भेटीत आपलं आयुष्य कधी या वर्णावर येईल असं वाटलं नव्हतं. हो, हीच तर लाईफची गंमत आहे. सुरुवातीला जीव खाणारा माणूस कधी आपल्या जीवाभावाचं होऊन जातं आपलं आपल्यालाच कळत नाही. खरंय तुमचं. आपली पहिली भेट कुठे आणि आत्ताचा हा क्षण कुठे, सगळंच एखाद्या गोड स्वप्नासारखं वाटतंय. चला तर मग आपल्या स्वप्नांना एक पाऊल पुढे नेऊया. बरं आई, माझं जर इथे काही राहिलं असेल ना तर मला प्लीज फोन करून कळव. हा, आता ना माझी घाई झाली आहे बॅग भरताना. कावेरी, अगं तेच म्हणतेय मी. एवढ्या घाई गडबडीत जायची गरजच काय? आल्यासारखे 1-2 दिवस राहायला असतात ना, बरं वाटलं असतं आम्हाला. माझी सुद्धा इथे राहायची खूप इच्छा आहे ग, पण काय करू, ऑफिसची बरीच कामं पेंडिंग आहेत. जावं लागेल मला. हे काय निघालीस तू? हो, ऑफिस आहे ना. अगं पण तिकडे राहणार कुठे तू? त्यांच्या घरीच राहीन. काय? नाही 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 नाही, त्यांच्या घरी तू राहायचं नाही. उद्या लोकांना कळलं तर लोक काय म्हणतील? नसतं काही झालं आणि सोडून गेला तर काय करायचं आम्ही? आता साखरपुडा पण झालाय तुमचा, म्हणजे रान मोकळच तुम्हाला. भलत सलत करून बसलीस आणि हात वर केले त्यांनी तर तू काय करशील? नाही 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 नाही, मी तुला तिथं एकटीला जाऊ द्यायचं नाही. आपलं नाक कापेल असं काही मी तुला करू द्यायची नाही. तू तिकडे जायचं नाही म्हणजे नाही. आजी, जी, अगं बाहेर आवाज येतोय, काय झालं? आई, अगं एरवी बोलतेस ते बोलतेस, पण आता आजूबाजूला एवढे लोक आहेत तरी तुला काही तोंडाला कुलूप लावता येत नाहीये ना? सुलभे, तुला माझं बोलणं कडू वाटत असेल, पण मी हे प्रेमापोटी बोलते. हो, मी जे बोलते ना ते बरोबर बोलते. एकदा ना खरोखर चिकटपट्टी लावली पाहिजे तुझ्या तोंडाला. गौरी. आजी, अगं मला खरंच नाही थांबता येणार. ऑफिस आहे त्यामुळे जावंच लागेल. माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत ना त्या मलाच पार पाडाव्या लागतील. हो हो, आली मोठी जबाबदारी पेलणारी. तुला काय कळतंय? नाही नाही, मी तुला एकटीला जाऊ द्यायची नाही. आणि हे बघ, तुला जर जायचं असेल तर मी तुझ्या बरोबर येणार. आजी, अगं 1 मिनिट, तू तिथे जाऊन काय करणार आहेस? तू गप ग गौरे, तुला काही कळत नाही. मी कावेरी बरोबर जाणार म्हणजे जाणार.